नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं कन्सेप्ट क्लासेसमध्ये। आजचा चॅप्टर आहे क्लास 9चा चॅप्टर नंबर फर्स्ट सेट। ओके, तर यामध्ये आपण बेसिक आणि त्याचा एक प्रॅक्टिस सेट 1.1 घेणार आहोत। चला तर मग सुरू करूया। ओके, आता चॅप्टर सुरू करण्याआधी बघा काही बेसिक कन्सेप्ट आपल्याला लागतील। त्यामध्ये बघा फर्स्ट आपल्या टॉपिकचं नावच काय, सेट। तर सेट कशाला म्हणायचं बघा, सेट इज नथिंग बट व्हॉट, डिफाइंड कलेक्शन ऑफ ऑब्जेक्ट। कुठल्याही प्रकारचं कलेक्शन असेल त्याला आपण काय म्हणतो, प्रॉपर सेट असं म्हणतो। ठीक आहे, देन सेट इज डिनोटेड बाय, आता सेट कशाने डिनोट केलं जातं, तर सेट हा कॅपिटल लेटर जे असतील आपल्या अल्फाबेट, ओके 26 अल्फाबेट, तर त्यामध्ये कॅपिटल लेटरनेच दाखवायचा, कॅपिटल ए बी सी अप टू एक्स वाय झेड पर्यंत। ठीक आहे, तर फर्स्ट काय, वेल डिफाइंड कलेक्शन ऑफ ऑब्जेक्ट म्हणजेच तुमचा सेट। सेट कशाने डिनोट केला जातो, तर कॅपिटल लेटर। ठीक आहे, इंडिव्हिज्युअल एलिमेंट, इंडिव्हिज्युअल ऑब्जेक्ट मीन्स व्हॉट, इंडिव्हिज्युअल म्हणजे एक पर्टिक्युलर स्पेसिफाईड, ओके द स्पेसिफाईड ऑब्जेक्ट त्या सेट मध्ये असतो। ठीक आहे, तर तो कशाने डिनोट केला जातो बघा, त्याला स्मॉल ए बी सी डी अप टू एक्स वाय झेड, ते पण 26 कॅरेक्टर जे असतील आपले त्यामध्ये वापरलं जातं, पण कुठलं स्मॉल। ठीक आहे, आणि त्या इंडिव्हिज्युअल ऑब्जेक्टलाच आपण काय म्हणतो, एलिमेंट। ठीक आहे, पहिले सेट कशाला म्हणायचं की इंडिव्हिज्युअल कनेक्शन किंवा डिफाइंड कलेक्शन। ओके, तो डिनोट कशाला केला जातो, एबीसीडी, त्याला आपण काय म्हणतो, याला सेट असं म्हणतो। ठीक आहे, सेट मध्ये काय असतं आता, एलिमेंट। ठीक आहे, नंतर बघा पुढं फोर्थ, इफ ए इज एन एलिमेंट ऑफ अ सेट ए। आता हे एक तुमचं जनरल वर्डिंग मध्ये। ठीक आहे, आता याला मला सेटच्या फॉर्म मध्ये जर लिहायचं असेल तर कसं लिहिणार बघा, ए इज एन एलिमेंट ऑफ अ ए, म्हणजे स्मॉल ए हे इज एन एलिमेंट, याचा अर्थ काय होतो बघा, इज एन एलिमेंट ऑफ अ सेट ए। ठीक आहे, नंतर आता जर फिफ्थ बघितलं मी, इफ ए इज नॉट एन सेट, नॉट एन एलिमेंट ऑफ अ सेट ए, नॉट असेल तर याला काय करायचं, क्रॉस मारायचं। ठीक आहे, जसं आपण नॉट इक्वल टू करतो ना त्याप्रमाणे। ठीक आहे, तर हे दोन लक्षात असू द्या, याचं काम पडणार आहे पुढं। आणि हे बेसिक आपल्याला माहित पाहिजे, नॅचरल नंबर, होल नंबर आणि इंटिजर। नॅचरल नंबर जे की सुरुवात होते 1 पासून अप टू इन्फिनिटी पर्यंत, होल नंबर ज्याची सुरुवात होते 0 पासून 1 2 3 4, नंतर इंटिजर मध्ये 0 प्लस पण असतं आणि मायनस पण असतं। ठीक आहे, तर हे एवढं बेसिक आपल्याला माहित पाहिजे। यानंतर आपल्याला बघायचं याच्या काय मेथड्स। ओके, यामध्ये दोन प्रकारचे मेथड्स आपण वापरतो, तर हे एकदा नोट करून घ्या। याच्यावरच आपल्याला काय करायचंय, एक्सरसाइज बघायचं। ओके, आता या सेटमध्ये बघा दोन प्रकारचे मेथड वापरले जातात। फर्स्ट आहे बघा लिस्टिंग मेथड, त्याला दुसरं नाव आहे रोस्टर मेथड। नंतर सेकंड मेथड बघा रूल मेथड, त्याचंच नाव आहे दुसरं बिल्डर फॉर्म। ओके, आणि दोन्ही मेथड वेगवेगळे आहेत। तर बघा फर्स्ट लिस्टिंग मेथड, लिस्टिंग मेथड मध्ये बघा तुम्हाला कुठलेही जर एलिमेंट घ्यायचे असतील, आता मागच तुम्हाला सांगितलं बघा एलिमेंट्स। ओके, एलिमेंट म्हणजे ज्या सेटच्या मध्ये लिहिणार आपण। ठीक आहे, तर ह्या एलिमेंट्सला आपण कर्ली ब्रॅकेट मध्ये लिहायचं। हे जे ब्रॅकेट बऱ्याच जणांना हे ड्रॉ करता येत नाही। ठीक आहे, ह्या ब्रॅकेट मध्येच ह्या लिस्टिंग मेथड मध्ये हे ब्रॅकेट वापरावं लागतं एलिमेंट्सला लिहिण्यासाठी। ठीक आहे, नंतर ह्या एलिमेंट्स यामध्ये जे असतील, आता जसं मी यामध्ये चेक केलं बघा ए बी सी। ठीक आहे, तर हे एलिमेंट सेपरेट करण्यासाठी आपल्याला काय वापरावं लागतो, कॉमा। म्हणजे दुसरा रूल काय या मेथडचा, तर कॉमा वापरणं गरजेचं आहे। ठीक आहे, प्रत्येक एलिमेंटला सेपरेट करण्यासाठी पहिल्या याच्यामध्ये कर्ली ब्रॅकेट वापरा, दुसऱ्या याच्यामध्ये कॉमा, तिसऱ्या याच्यामध्ये बघा आता जर एखादा मी जर एलिमेंटचा ग्रुप घेतला, म्हणजे 2 3 7 2 1 3, यामध्ये बघा 2 हा रिपीट होतोय, बरोबर आहे। हा रिपीट एलिमेंट यामध्ये घ्यायचा नाही, म्हणजे एकदा घेतला तर तो एकच, नंतर तो रिपीट झाला नाही पाहिजे। म्हणजे जसं बघा 2 ला 2 ॲज इट इज घेतला, 3 ला 3 ॲज इट इज, 7 ला 7, पण 2 पुन्हा रिपीट झाला, तिथं 2 घेतला की नाही, डायरेक्टच तुमचा 3 पण रिपीट झाला, पण 3 घेतला का नाही, म्हणजेच काय, ज्याच्यामध्ये रिपीटेटिव्ह पॅटर्न चालत नाही। एकदा तुम्ही व्हॅल्यू घेतली वन्स, तर त्यानंतर यामध्ये घेण्याचा काही विषय येत नाही। ठीक आहे, यालाच लिस्टिंग मेथडचं आपण काय म्हणतो, एक साधं रूल्स। ओके, रूल्स मेथड मध्ये तुम्ही कर्ली ब्रॅकेट वापरायचे। ठीक आहे, पण रूल मेथड मध्ये कुठल्या प्रकारचे एलिमेंट वापरले जात नाही। ठीक आहे, त्याच्यामध्ये वापरलं काय तर स्पेसिफाईड प्रॉपर्टी, एक तर तो ऑड आहे नंबर की इव्हन आहे डायरेक्टली सांगितलं जातं। ठीक आहे, एक एक्झाम्पल घेतलेलं आहे बघा, द सेट ऑफ ऑड नंबर फॉर्म।
आता ऑड नंबरचे तुम्हाला फॉर्म होण्याचे किती 1 to 10 पर्यंत, बरोबर. आता दोन्ही मेथड मध्ये कसं रिप्रेझेंटेशन केलं जातं बघा. रूल्स मेथड मध्ये कसं रिप्रेझेंट करणार, रूल्स मेथड मध्ये एलिमेंटची तर गरज लागत नाही, म्हणजे सरळ एका वाक्यात तुम्ही लिहिणार काय, x such that x is an odd number less than 10. 10 पेक्षा कमी असणारे नंबर इथं पाहिजे मला, ठीक आहे. तर हे काय एका लाईन मध्ये झालं, म्हणजे याला रूल्स मेथड असं म्हणतो, ठीक आहे. पण तेच जर तुम्ही लिस्टिंग मेथड मध्ये जर घेतलं तर तुम्हाला काय करायला लागणार, तुमचे ऑड नंबर लिहावं लागणार, ठीक आहे. आणि ते पण सेपरेट करायला लागणार काय, कॉमन. कळतंय, ह्यामध्ये दोघांमध्ये फरक आहे, ओके. आणि ह्या ज्या व्हर्टिकल लाईन जी दिलेली यामध्ये, ठीक आहे, याला काय म्हणतो बघा, सच दॅट. काय म्हणायचं त्याला, सच दॅट, ओके. तर हे एवढं लक्षात असू द्या, हे बेसिक आहे, राईट. आणि हे म्हणजे वाटतं थोडंसं पहिले स्टार्टिंगला अवघड आहे, पण जसं तुम्ही आता प्रॅक्टिस सेट जसं स्टार्ट होईल तर तुम्हाला कळलं की हे सोपं आहे, ठीक आहे. तर हे नोट करून घ्या, ठीक आहे. हे की पॉईंट यायचे, यावरच हा टॉपिक चालतो पुढे, ठीक आहे. काही मी एक्झाम्पल घेतले दोन्ही मेथडचे, ठीक आहे. आणखी काही समजण्यासाठी, म्हणजे जेणेकरून डाऊट पूर्णपणे काय होईल, क्लिअर होईल. बघा, लिस्टेड मेथड आणि रूल मेथडचं बघा. फर्स्ट एक्झाम्पल फर्स्ट, ए म्हणजे तुमचा सेट झाला, ए इज इक्वल्स टू कर्ली ब्रॅकेट 2 4 6 8 10 12 14. आता हे सगळे इवन नंबर आहे, बरोबर. सुरुवात कुठून आहे, 2 पासून आणि एंडिंग कुठपर्यंत आहे, 14 पर्यंत, बरोबर. आता हे रूल लिस्टेड मेथड मध्ये झालं, ठीक आहे. याला आपल्याला रूल्स मेथड मध्ये कसं लिहिणार, तर ए इज इक्वल्स टू कर्ली ब्रॅकेट एक्स सच दॅट एक्स. आता हे कोणचे नंबर आहे, नॅचरल नंबर, इवन नॅचरल नंबर, म्हणून इज अन इवन नॅचरल नंबर लेस दॅन 15. 15 पेक्षा जास्त आहे का, नाही. म्हणजे हे काय करायचं, रूल मेथडला वाक्यामध्ये लिहायचे, पण एक्स सच दॅट एक्स घेऊन, ओके. ते वाय सच दॅट वाय पण घेऊ शकता तुम्ही, ओके. तर हे एवढं लक्षात असू द्या, लिस्टेड मेथड म्हणजे नंबर वापरणे आणि रूल मेथड म्हणजेच काय, वर्डिंग वापरणे, ठीक आहे. बघा आता सी AEIOU, आता हे तर वोवेल्स आहे तुमचे इंग्लिश अल्फाबेटचे, ठीक आहे. हे माहिती आहे म्हणून तुम्ही काय करणार, वाक्यामध्ये लिहिणार त्याला, A is equals to x such that x is a vowel in a English alphabets, ठीक आहे. Then P is equals to बघा -2 -1 0 1 2. आता हे 0 पण यामध्ये प्लस साईडला, राईट साईडला प्लस आहे, लेफ्ट साईडला काय आहे, मायनस आहे, म्हणजे इंटिजर्स आहे, ठीक आहे. तर इंटिजर्स असल्यामुळे काय करणार, x such that x. देन हे काय म्हणतो आपण याला, इज अन एलिमेंट, म्हणजे x इज अन सेट ऑफ अ एलिमेंट ऑफ इंटिजर कॉमा -3 लेस दॅन x इज लेस दॅन 3. आता हे तुम्हाला समजणार नाही, -x लेस दॅन x लेस दॅन 3, म्हणजे x ची किंमत ही तुमची -3 पेक्षा जास्त नाही आणि +3 पेक्षा जास्त नाही आहे का, -3 पेक्षा जास्त नाही, आणि 3 पेक्षा पण जास्त नाही. म्हणजे काय, इन शॉर्ट हे तुम्हाला कंपेअर करून देतं आणि हे तुम्हाला डिटेल मिळते, ठीक आहे. तर आपण आता प्रॅक्टिस सेट 1.1 बघूया. तर प्रॅक्टिस सेट मध्ये बघा, फर्स्ट क्वेश्चन दिला आहे, राईट द फॉलोइंग सेट इन अ रोस्टर मेथड, ठीक आहे. रोस्टर मेथड म्हणजेच लिस्टेड मेथडचं दुसरं नाव, ठीक आहे. हे ऍक्च्युअली दिले तुम्हाला रूल मेथड मध्ये, त्याला रोस्टर म्हणजेच लिस्टेड मेथड मध्ये तुम्हाला तयार करायचं. बघा, फर्स्ट सेट ऑफ इवन नॅचरल नंबर. आता इवन नॅचरल नंबर तुम्हाला सांगितलं, त्याचा सेट तुम्हाला बनवायचा. कसं बनवणार बघा, सेट तुम्ही काही घेऊ शकता, ए कॅपिटल ए घ्या. सेट इवन नॅचरल नंबर म्हटलं तर कुठले आले, 2 4 6 8 अप टू इन्फिनिटी. हे तुमचं आन्सर झालं, म्हणजेच रोस्टर मेथड, ठीक आहे. सेकंड बघा, सेट ऑफ इवन प्राईम नंबर फ्रॉम 1 to 50. आता 1 to 15 म्हटलं, आता मी बी कन्सिडर करतो याला सेट. हे तर तुम्हाला माहितच असेल, 1 to 50 मध्ये इवन प्राईम नंबर फक्त 2च असतो, 2 नंबर, ओके. तर हे त्याचं काय झालं, रोस्टर मेथड मधलं फॉर्म, ओके. थर्ड बघा, सेट ऑफ निगेटिव्ह इंटिजर्स. आता यांनी इथं सांगितलं नाही किती पाहिजे इंटिजर्स तुम्हाला, बरोबर आहे. ते तुम्ही इन्फिनिटी पर्यंत घेऊ शकता, म्हणजेच सी घ्या. याला सुरुवात कुठून होणार तुमची, -1 -2 -3 अप टू इन्फिनिटी, म्हणजे इकडं काय होईल ते वाढत जाईल, निगेटिव्ह पाहिजे फक्त, बरोबर आहे, निगेटिव्ह इंटिजर्स. फोर्थ बघा, 7 बेसिक साऊंड्स ऑफ सारेगम आणि इन ब्रॅकेट काय, सूर. आता मला सांगा, सारेगम म्हटलं तर तुम्हाला माहितच आहे, सारेगम प ध आणि सा. मग ते सरळ टाकून द्यायचे, सा रे ग म प ध नी सा, ठीक आहे. हे तुमचे आले स्वर. क्वेश्चन 2 आहे बघा, राईट द फॉलोइंग
राईट द फॉलोइंग सिम्बॉलिक स्टेटमेंट इन वर्ड. आता हे सिम्बॉलच्या फॉर्ममध्ये दिले, तुम्हाला वर्डच्या फॉर्ममध्ये लिहायचे. ठीक आहे. फर्स्ट बघा, 4/3 इज अन एलिमेंट ऑफ अ क्यूब. हे तर आपल्याला माहिती आहे, याचा अर्थ काय होतो, इज अन एलिमेंट. बरोबर. तर काय लिहिणार, 4/3 इज अन एलिमेंट ऑफ सेट क्यू. बरोबर. हा तुमचा त्याचा काय झाला वर्डिंग फॉर्म. बघा, -2 इज अन एलिमेंट ऑफ अ सेट n. बरोबर. -2 इज अन एलिमेंट ऑफ सेट n. गेटिंग. थर्ड बघा, सेट p इज इक्वल्स टू कर्ली ब्रॅकेट p सच दॅट p इज अन ऑड नंबर. आता हे कुठल्या फॉर्म मध्ये झालं बघा तुमचं, हे तुमचं रूल मेथड मध्ये झालं. बरोबर. आता याला तुम्हाला रोस्टर म्हणजे लिस्टेड मध्ये लिहायचंय, तर त्याच्यामध्ये सेट पण घ्यायचा, p ला विसरायचा नाही. ओके. p इज अ सेट ऑफ p इज इन अ सच दॅट किंवा इज सच दॅट p इज अन ऑड नंबर. ठीक आहे. याला काही कर्ली ब्रॅकेट घ्यायची गरज नाही. हे थोडंसं लिहिताना ह्या p ला विसरायचं नाही. राईट. असा हा साधा सरळ क्वेश्चन 1 आणि क्वेश्चन 2. ओके. राईट करून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. राईट एनी 2 सेट्स बाय लिस्टिंग मेथड अँड बाय रूल मेथड. म्हणजे लिस्टिंगचे 2 आणि रूलचे 2 एक्झाम्पल तुम्हाला सांगितले. ठीक आहे. तुम्ही तुमच्या मनाने घेऊ शकता. बघा, लिस्टिंग मेथडचं घेऊया आपण पहिले. काय घेता बघा, फर्स्ट a इज इक्वल्स टू सेट ऑफ. आपण काय करू, नाव लिहून टाकू सगळ्या मुलांची. ठीक आहे. सचिन, देन समर, देन रोहन. ओके. हे 3 नाव घेतले. ठीक आहे. आता याला मी काय करतो, रूल मेथड मध्ये लिहितो. रूल मेथड मध्ये कसं लिहिणार बघा, याला a इज इक्वल्स टू एक्स ऑफ एक्स सच दॅट एक्स. हे काय आहे, मुलांचे नाव आहे. ओके. नेम्स ऑफ बॉईज किंवा बॉईज नेम असं करा, बॉईज नेम. राईट. हे याचं काय आलं, रोस्टर झालं. पुन्हा एक लिस्टिंगचं एक एक्झाम्पल घ्यावं लागणार. लिस्टिंगचं काय घेतं बघा, आता नंबर्सच्या फॉर्ममध्ये घ्या. याला बी करा. ठीक आहे. आपण आता एक बघितलं बघा एक्झाम्पल इंटिजर्सचं. ओके. यालाच घेऊन टाकू. याला रूल मेथडमध्ये कसं लिहिणार बघा, हे आठवत असेल एक्झाम्पल. ठीक आहे. याला काय केलं होतं आपण, एक्स सच दॅट एक्स दॅट इज अन एलिमेंट ऑफ इंटिजर दॅट इज -3 इज लेस दॅन एक्स इज लेस दॅन 3. म्हणजे याचा अर्थ काय आला, एक्सची किंमत ही 3 पेक्षा जास्त नाही, 3 पेक्षा कमी. ठीक आहे. हे याचे काय झाले, लिस्टिंग मेथड, रूल मेथड, लिस्टिंग मेथड, रूल मेथड. यांचं एक एक्झाम्पल, यांचं दुसरं एक्झाम्पल. गेटिंग. सोपे घ्या, तुम्हाला असे समजतील असे घेऊ शकता. ओके. नेक्स्ट बघा, क्वेश्चन नंबर 4. राईट द फॉलोइंग सेट युझिंग अ लिस्टिंग मेथड. आता तुम्हाला काही सेट दिले, त्याची लिस्टिंग मेथड मध्ये तुम्हाला काय करायचं, लिहायचे. बघा, ऑल मंथ इन द इंडिया सोलर इयर. आता सोलर इयरचे तुम्हाला मंथ पहिले माहीत पाहिजे. ठीक आहे. तर ते कसे असतं बघा, तुम्हाला माहिती असेल, चैत्र, वैशाख, आषाढ, ज्येष्ठ, श्रावण, भाद्रपद वगैरे वगैरे. ठीक आहे. तर आपण ए इज इक्वल्स टू काय करू, पूर्ण कर्ली ब्रॅकेट इथं लिहू आपण, चैत्र, वैशाख, आषाढ, भाद्रपद, अश्विन. ठीक आहे. अँड सो ऑन. काय असेल ते त्यामध्ये तुम्ही इनपुट करून टाका. ठीक आहे. नेक्स्ट बघा, लेटर इन द वर्ड. आता तुम्हाला एक लेटर दिलेलं आहे, COMPEL, म्हणजे कॉम्प्लिमेंट म्हणून दिलेलं आहे, पण यामध्ये कॉमा वगैरे आहे का, नाही. तर लिस्टेड मेथडमध्ये आपल्याला कॉमा घ्यावा लागतो. याला बी घ्या. सेटला नाव तुम्ही काही देऊ शकता. ठीक आहे. C, O, M, P, L, E, M, E, N, T.
दिस इज युअर आन्सर. ठीक आहे. दे सेट ऑफ अ ह्युमन सेन्सरी ऑर्गन. आता सेन्सरी ऑर्गन तुम्हाला माहितीच आहे, सरळ काय असणार, तुमचं नाक, कान, नंतर जीभ, नंतर आईज, ओके, किंवा स्किन, राईट. त्याच्यामध्ये सी इज इक्वल्स टू काय करणार, नोज, नंतर टंग, नंतर स्किन, इयर, नंतर आईज, ओके. नेक्स्ट फोर्थ आहे बघा, सेट ऑफ अ प्राईम नंबर फ्रॉम 1 to 20. आता प्राईम नंबर म्हणजे तुम्हाला माहित पाहिजे, प्राईम नंबर म्हणजे असे नंबर जे की त्याच टेबलने त्याला किंवा त्याच नंबरने त्याला डिवाइड झाला पाहिजे. ठीक आहे. बघा आता डी मध्ये घेऊ आपण, कॅपिटल डी मध्ये प्राईम नंबर म्हटलं 2 येतो, 3 येतो, 5 एक येतो, नंतर 7, 9 नाही येत, नंतर डायरेक्ट 11, नंतर 13, डायरेक्ट 15, 17, ओके, बस एवढंच, आणि एक 19, राईट. दिस आर वॉट प्राईम नंबर ऑफ 1 to 20. नंतर नेम ऑफ कॉन्टिनेंट ऑफ द वर्ल्ड, ते खंड जे असतात ना, ओके, तर त्यांचे तुम्हाला काय करायचे, नावं लिहायचे. ठीक आहे. कोणकोणचे खंड असतील मग, तर बघ आफ्रिका एक आहे, एशिया एक आहे, बरोबर, नंतर साऊथ अमेरिका, नॉर्थ अमेरिका, देन नंतर युरोप, राईट. हे तुम्ही कॉन्टिनेंटचे नावं लिहू शकता त्याच्यामध्ये. म्हणजे ई इज इक्वल्स टू वॉट, एशिया, अमेरिका, आफ्रिका, नॉर्थ अमेरिका, साऊथ अमेरिका, नंतर युरोप. ठीक आहे. तर यामध्ये बघा हे जे 2 क्वेश्चन आहे, हे तुम्हाला यामधले इंडियन सुधार इयर, नंतर हे कॉन्टिनेंट, हे पाठ करून ठेवावं लागतील. ओके. जर बाय चान्स सर असा क्वेश्चन जर आला तर तुम्हाला तो यायला पाहिजे. ओके, नोट करून घ्या. लास्ट क्वेश्चन आहे बघा, राईट द फॉलोइंग सेट युजिंग अ रूल मेथड. आता रूल मेथड मध्ये तुम्हाला काय करायचे, हे लिहायचे. बघा यामध्ये तुम्हाला एक लिस्टेड मेथड मध्ये दिले, ए इज इक्वल्स टू 1, 4, 9, 16, 25, 36, 49, 64, 81, 100. हे काय वाटतंय बघा, याला बघितल्यानंतर हे परफेक्ट स्क्वेअर आहे. 1 चा स्क्वेअर 1, 2 चा स्क्वेअर 4, 3 चा 9, 4 चा 16, 5 चा 25, असं असं दिलेलं आहे. ठीक आहे. तर त्याला लिस्टेड मध्ये तुम्हाला लिहायचं असेल तर सरळ काय करणार तुम्ही, ए इज इक्वल्स टू एक्स सच दॅट एक्स. हे रूल मेथडमध्ये सच दॅट विसरायचं नाही. ठीक आहे. आता हा एक मी कन्सिडर करतो बघा, एनचा स्क्वेअर असणार, बरोबर. का बरं एनचा स्क्वेअर, कारण एन हे म्हणजेच काहीतरी व्हॅल्यू असेल, म्हणजे 1 असेल, 2 असेल, 3 असेल, वाटेल. ठीक आहे. नंतर एन इज अ सच दॅट ऑफ कॅपिटल एन, बरोबर. आणि दे यामध्येच आपण असं कन्सिडर करणार की एन इज लेस दॅन ऑर इक्वल्स टू 10. हा 10 पेक्षा जास्तीचा वरचा स्क्वेअर आहे का, नाही. तर सरळ याला काय करणार आपण, एन इज लेस दॅन इक्वल्स टू सरळ 10 घेणार, बरोबर. म्हणजे हे लिहिताना तुम्हाला थोडंसं समजायला पाहिजे, राईट. नेक्स्ट, ओके, नेक्स्ट b इज इक्वल्स टू 6, 12, 18, 24, 30, 36. म्हणजे हा 6चा टेबल आहे, पण कितीपर्यंत आहे बघा, 48 पर्यंतच आहे. ओके. तर सरळ आपण काय करणार, b इज इक्वल्स टू एक्स सच दॅट एक्स, पुन्हा इथं एन स्क्वेअर होता, तर इथं काय करणार आपण, सरळ 2n घेऊ किंवा 6n घेऊ, कारण 6ने मल्टिप्लाय करतोय ना आपण. एनची व्हॅल्यू 1, 2, 3, 4 अशा पद्धतीने वाढत जाते. ठीक आहे. जसं एन इथं आपलं वाढलं 1, 2, 3, 4 नुसार, तर एनची व्हॅल्यू म्हणजे 6 इंटू 1 6, 6 इंटू 2 दॅट इज 12, म्हणजे हे वाढत जाईल. ठीक आहे. एन इज सच दॅट ऑफ कॅपिटल एन. त्यानंतर आता इथं महत्त्वाचं बघा, एन इज लेस दॅन दॅट इज 9. आता इक्वल टू टाकलं मी याच्यामध्ये नाही, कारण का 6 1 12 13 18 24 30 36 37 38 8 8 9 नाही ना, म्हणून इथं एन इज लेस दॅन 9. सी बघा, थर्ड, सी इज इक्वल्स टू SMILE, स्माईलचं दिलेलं आहे स्पेलिंग सरळ. याला काय करणार आपण, वाय सच दॅट ऑफ वाय इज अ वर्ड ऑफ स्माईल. ठीक आहे. नंतर
हे काय बघा, डी मध्ये संडे, मंडे, ट्यूजडे, वेडनेसडे म्हणजे हे वीक मधले डेज दिले. ओके, याला पण काय करा आपण एक्स, त्याच्यात ॲट एक्स इज अ डे इन अ वीक. ओके, नेक्स्ट बघा एक्स इज इक्वल्स टू ए ई टी. आता याच्यापासून काय तयार होणार बघा, इज अ वर्ड ऑफ काय करू शकतो आपण, ई ए टी, एट पण करू शकता किंवा काय करू शकता, टी पण येईल ना. ठीक आहे, ते तुम्ही तुमच्या पद्धतीने यामध्ये तयार करू शकता. या स्माईलला पण तुम्ही माईल पण करू शकता. ओके, लक्षात असू द्या. तर अशाप्रमाणे हा तुमचा काय एक्सरसाइज 1.1 सोपा आहे तसं पाहिलं तर, फक्त थोडं स्टार्टिंगला समजत नाही तर थोडंसं जे बेसिस सांगितलं त्यावर थोडंसं काय करा, फोकस करा. ओके, सो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.